तयार राहायचंय. सुरेंद्र 11 आणि अनिल 11 दोन्ही संघाच्या खेळाडूंनी घेऊन तयार राहायचंय. मॅच ऑन झाली आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज एका धावेवर समाधान मानला गेला. एका धावेने श्री गणेशा केला गेला. खरंच दोन अष्टपैलू खेळाडू आपल्या मैदानात दिसतात. फलंदाजी मार्कवर उत्कृष्ट देखना क्षेत्ररक्षण मैदानात दिसलेला, पण काहीतरी चूक झाली आणि माका मालवणी म्हणीची एक आठवण झाली. एक मालवणी म्हण माका नक्कीच आठवतली. नक्कीच आठवतली. दोघावर रवले रांदीत नि ढोरा पोटली पांदीत. देखणं फटकविलं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील झाला गेला. निर्धाव चेंडू गेलो गेलो. या अगोदरच्या चेंडूवर निर्धाव चेंडू, त्याच्या अगोदरच्या 4 धावा आणि संघाच्या धावसंख्येत भर झाली. संघाची धावसंख्या 5 अशी आपल्याक दिसतली. पंजा असं दिसतलो. ब्रह्मास्त्र बाहेर काढला गेला, पण बीट झालं थोडस. नितेश गोलंदाजी मार्कवर दोन जाणतो खेळाडू आपल्याक दिसतलो. आतिफ नामक गोलंदाजी मार्कवर दिसतलो. काही वर्षाचो अनुभव पणाक लागतलो. आतिफ भाईकडनं 4 चेंडू व्यवस्थितरित्या टाकले गेले. खराच देखना क्षेत्ररक्षण केला गेला. निर्धाव चेंडू गणलो गेलो. 5 धावे धावफलकावर आपल्याक दिसतले. शेवटचा चेंडू षटक समाप्तीचो भैरवी घालणारा चेंडू आपल्याक मैदानात दिसतलो. बघूया आतिफ भाईकडनं काय असतला. आतिफ भाईची चूक नसताना 4 धावे देखील हे क्षेत्ररक्षकांकडनं बहाल केले गेले. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न झालो. क्षेत्ररक्षण देखना झाला. एका धावेवर समाधान देखील मानलं गेला. एका षटकाच्या सांगते एकेरीस संघाची धावसंख्या धावून पोचतली 6 अशी. 6 चेंडू 6 धावा असतले. खराच दुसऱ्या चेंडूवर चौकारिलो. तो चेंडू जर अडवलो गेलो असतो तर 2 धावा हे धावफलकावर आपल्याक दिसले असतले. पण काहीशा चुकीमुळे, दोघांच्या चुकीमुळे आपल्याक दिसतला धावफलक 6 असा. 2 क्षेत्ररक्षक ते होते. 2 क्षेत्ररक्षक असताना जसा की 2 क्षेत्ररक्षकांमधना प्रीती दिंटा मधून जातात तसं चेंडू चौकारच्या लाईनीत गेलो. 4 धावा समाप्त मिळाले. एकूण 6 धावा हे धावफलकावर आपल्याक दिसतले. कृपया पंचांनी सामना त्वरित चालू करून घेऊचं असतलो. उर्वरित अजून 4-5 सामने खेळूचे बाकी असतले. अंकित कृपया सहकार्य करायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय विक्की. याच्याकडे देखील क्षमता असतली. कट केल्याने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव इली. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर झाली. संघाची धावसंख्या 7 अशी दिसतली. पहिल्या चेंडूवर हलकेच कट केले. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळाली. विकी याचा पुढचा चेंडू असतो खेळण्यासाठी सज्ज असा. नितेश कट केल्याने चेंडू ह्योही चेंडू डिक्लेअर झोन मध्ये वारंवारचे 2 चेंडू त्याच दिशेने आपल्याक दिसले. खराच नितेश याचा कौतुक केला गेला असताना, कारण की वारंवारचे 2 चेंडूंका त्याच दिशेने वळवूचा म्हणजे खाऊचा काम नसताला. वेगवान पद्धतीचा गोलंदाज देखील असतो मैदानात विकी. ह्योही फटको कट केल्याने एका धावेवर समाधान देखील मानला गेला. स्वतःची स्ट्राईक नॉन स्ट्राईकवर असलेल्या खूप काळ नॉन स्ट्राईकवर असलेल्या स्वप्नीलला दिल्यानं विकी. बघूया मोठो फटकविलो. गोलंदाजान स्वतः चूक केल्याने त्या चुकीचा फळ 2 धावेत गेला. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा इले. खरंच काहीशी चूक आपल्याक दिसता मैदानात. खराच
गोलंदाजाकडनं आता चूक झाली, स्वतः गोलंदाजाने चूक केली गेली, त्या गोलंदाजाकडनं चूक झाली, त्याचा रूपांतर 2 धावेत झाले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर झाली. संघाची धावसंख्या एकावर एक चढलेलो दिसलो. आपल्या डबल एको दिसलो मैदानात. 11 धावा. मोठो फटको इलो, क्षेत्ररक्षक समोरसून इलो. बघूया रनआउटची नामी संधी. गोल्डन डकचा मोठा शिकार. स्वप्नील नामक फलंदाज तंबूच्या आसराला. एकाचो डबल गेम असतो धाव फलक. कट करण्याच्या नादात बीट झालो. एस्टल मागे असलेलो एसटी रक्षक आपला काम सुपूर्तपणे पाडल्यानं 2 षटकांची सांगता झाली. या 2 षटकांच्या सांगते अखेरीस संघाचा धावफलक या 11वर जाऊन पोचला. एकाचो डबल गेम. बघूया संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक गोट्यातील पहिला षटक घेऊन येणारो गोलंदाज कोण असतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालो. विजय. बघूया त्या विजयच्या गोलंदाजीचा मारा करण्यासाठी त्याच्या अगोदरच्या सामन्यात सामनावीर ठरलेलो ऑलराऊंडर आपल्याक दिसतलो आदित्य उर्फ यादव काका. खरंच व्हिडिओ खूप छान असतात. कट केलो गेलो. बघूया तू जिंकत काय मी जिंकत. बघूया अखेरीस फलंदाज जिंकलो. एका धावेवर समाधान मानले आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर केली गेली. संघाची धावसंख्या 12 अशी आपल्याक दिसतली. गोलंदाजी मार्कवर विजय. बघूया विजय आपलंच करून देतो की. चेंडू थोडासा आत वळला आणि तटक्या पेचून जाणारो चेंडू गडी बाद केलो. तंबूच्या आसऱ्यात जाऊन बस. खराच गाणा डीजे वालो व्यवस्थित लावता. खरोखर कचकच कांदा कापताना जशी बोटात सुरीतनं वाचवली गेली तसाच काहीतरी वाचवक जायत होतो. पण तटके पेचून जाणारा चेंडू त्रिपाळा उद्ध्वस्त करून गेलो. गडी बाद झालो. त्याच्या रूपात नवीन गडी इलो दर्शन. कट केल्यान चेंडू एका धावेने स्वतःचा धावफलक खोलल्यान दर्शन. तुझ्या नावात दर्शन असा. खरोखर जो दर्शन ISPL मध्ये खेळता. दर्शन बांदेकर देवबागचो प्लेयर आपला कोकणाचा नाव वर्चस्व निर्माण करता. विजय इलो असा गोलंदाजाच्या टॅपचा फटको मारला. टॅपच्या फटक्यावर एका धावेवर समाधान मानल्यान आदित्यनं आणि धावसंख्या आपल्या 14 अशी दिसली. खराच आदित्यचा कौतुक. पंचांनी जरा तो स्टंप सरळ करायचा. पंच ओके. विजयाचा पुढचा चेंडू असतो. समोरच्या दिशेने कट केल्यान त्या क्षेत्ररक्षकान चेंडू पायान अडवल्यान फुटबॉल खेळता खेळता एक धाव वाचवल्याने या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर झाली. संघाची धावसंख्या 15 अशी आपल्या धाव दिसली. षटक समाप्तीचा चेंडू भैरवी घालणारा चेंडू. जसा भजनामध्ये भैरवी घातल्यानंतर भजन संपवला जातात तसाच या षटकात ह्यो चेंडू टाकल्यानंतर षटक संपवला जाताला.
समोर सरसावत मारण्याचा प्रयत्न झाला, स्वतः विजयकडनं चूक झाली, गडी बाद झाला असता एका धावेवर समाधान मानलं गेलं. 3 षटकाच्या सांगते अखेरीस संघाची धावसंख्या 16 अशी दिसली. संघाची धावसंख्या 16 अशी दिसली. धावसंख्या 16 आणि दर्शनभाई भोळा. खरंच दर्शन बांदेकरने ज्या पद्धतीने आपल्या कोकणचा मिडबावचा नाव वर केल्यान तसाच तू दर्शन आपल्या विक्रोळीचा नाव देखील वरच करतलस. बघूया दर्शन नामक फलंदाज स्ट्राईकच्या दिशेने हाणामारीचा षटक घेऊन कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जातली, कोण असतो गोलंदाज. बघूया आपला अर्धा आयुष्य क्रिकेटसाठी पणाक लावलेलं गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याक दिसतलो गोलंदाज संदीप. चौथ्या षटकात तो पहिलो चेंडू. खराच देखणं फटकविलो. एष्टान मागे असलेलो एसटी रक्षक सांगता दे 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 खय तुझ्याकडे दिलं तर आणि 1 रन जायचं. काहीतरी हात पटको असतलो. आमचे असलेले बाजूक गुणलेखक आमका सांगतात एका धावेवर समाधान मानला गेला. ज्या खेळाडूकडे क्षमता असा तो खेळाडू मैदानात फलंदाजी मार्कवर आपल्याक दिसतलो फलंदाज आदित्य. जुनं जाणतो खेळाडू गोलंदाजी मार्कवर दिसतलो संदीप. आपल्याक संदीपकडे अर्धा आयुष्य क्रिकेटसाठी पणाक लावला आणि क्रिकेटसाठी मरायचा, क्रिकेटसाठी जगायचा. या क्रिकेटने काय दिल्यान तर ह्याच दिल्यान क्रिकेटने. मागच्या दिशेने कट केल्यान एसट्यान मागे असलेलो एसटी रक्षक रवलो रांदीत आणि डोरात पोचली पांदेत. खराच काशी केली वाशी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली पण पोरीच्या मावशीने तुला नापास केली. खरंच संदीप गोलंदाजी सज्ज. फटका तर मोठा होता, आवाज तर मोठा आला, गडी बाद झालाय. तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय आधी. खरंच उंचकुरा फलंदाज मैदानात दाखल झालाय सुमित. बघूया सुमित कडे देखील क्षमता आहे. मोठो फटको इलो 2 धाव्यांचो इल्या इल्या आपले इरादे स्पष्ट केल्यान सुमित हेळेकरांचं सुमित असतो मैदानात. त्याच्याकडनं 2 धावा इले असतले. स्वतःचा खाता खोलल्यान संघाचा धावफलकात देखील भर केल्यान 20 धावा धावफलकार आपल्याक दिसले. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असतो. बघूया कितपत धावा उभे केले जातले. सुमितकडे क्षमता होती. पहिल्या चेंडूवर 2 धावा केल्या, त्यानंतरच्या एका चेंडूवर 1 धाव इली. शेवटचा चेंडू इनिंग समाप्तीचा चेंडू असतो, भैरवी घालणारा चेंडू असतो. 21 धावा. वेगवान गोलंदाज एका धावेवर समाधान मानला गेला. पहिल्या इनिंगचा खेळ संपलो. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपल्याक दिसली 22 धावा. उर्वरित येणाऱ्या 4 षटकांमध्ये 23 धावांची नितांत गरज असेल. केतन 11 संघाला 24 चेंडू आणि 23 धावांची नितांत गरज असेल केतन 11 संघाला. नाम
त्यात पहिल्या इनिंगमध्ये 22 धावा झाल्या, 23 धावांची नितांत गरज असतली, येणारी वेळ असतली, येणारा काळ असतलो. बघूया काय काय होताला, काय घडताला. फलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर रोहित कोहली आणि गणेश असे दोन फलंदाज मैदानात पाऊल टाकताना आपल्याला दिसतले. बघूया 24 चेंडू आणि 23 धावा, कोणाचा पारडा जड होताला, कोणाचा पारडा हलक्या होताला. बघूया ब गटातील आजचा शेवटचा सामना असतलो, कोण जिंकताला कोण हरताला, येणारी वेळ येणारो काळ सांगून जातलो. रोहित कोहली फलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतलो. बघूया कोहली सारखे शॉट खेळणे क्षमता असतली तुझ्याकडे, म्हणून तुका रोहित कोहली नाव दिला असताला. पहिल्या चेंडूवर टॅप केलो गेलो, एका धावेने श्री गणेशा केलो गेलो, एका धावेने संघाचा खाता खोलला गेला, स्वतःचा वैयक्तिक खाता खोलला गेला एका धावेने. स्वतः कर्णधारान आपल्या खांद्यावर पहिल्या षटकाची जबाबदारी का घेतल्या. 24 चेंडू 23 धावांची नितांत गरज असताना दुसरा चेंडू स्वतः निर्धाव टाकल्यानंतर काहीतरी जल्लोष वेगळं असतलो नामदेव दादाकडनं. करायचं नामदेव दादाचं कौतुक केला तर कमी असताला. पुढील चेंडू असतलो नामदेव दादा तो खेळण्यासाठी सज्ज रोहित कोहली. मोठं फटको इलो, बघूया क्षेत्ररक्षण होताला की नाही. क्षेत्ररक्षण झाला तर देखना नितेशकडनं, पण काहीशी चूक झाली गोलंदाजाकडनं. एक धाव ही समाप्त मिळाली, सुखरूपरित्या क्रीजमध्ये पोचलो रोहित कोहली. त्यानंतर 3 चेंडू खेळलो, 3 चेंडूवर 2 धावा आलेत. पुढील चेंडू असतलो नामदेव दादा तो खेळण्यासाठी सज्ज असतलो गणेश. कट केल्या आणि हलकेच कट केल्या आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळाली. गणेश याका खरोखर गणेशचा कौतुक केला जायत, कारण की ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवलं गेलो आता हिनाच काहीतरी वाट काढून तू त्या आड्यातनं काहीतरी चेंडू बाजूक ढकलूचा प्रयत्न केलास, एखाद्यावर समाधान मानला गेला. काहीचो वेळ झालो, एसट्यान मागे असलेले एसटी रक्षक भाऊन एसटी रक्षण केल्या पण पंचाने अपील फेटाळून लावल्याने पंचांनी अपील फेटाळून लावल्याने 5 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू असतो मैदानात आपल्याला दिसतो गणेश खेळताना. नामदेव दादा स्वतः कर्णधार षटक समाप्तीचा चेंडू टाकताना सज्ज असतो. कान मंत्र दिला जाताला नामदेव दादा नितेश हाताकडनं. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे, वेळेअभावी आपल्याला सामने लवकर संपवायचे आहेत. पंचांनी एक हात बाजूक केल्याने आणि दंडात्मक कारवाई केल्याने गोलंदाजावर नो चेंडू इलो. या नो चेंडू पंच चेंडू नो. अतिशय उत्कृष्ट असं अंपायरिंग आपल्या दिसताला या मैदानात. नो चेंडू इलो. टॅपचो पटको इलो, देखनो पटको येतलो. त्या लाईटच्या पोलाक जे आपले प्रेक्षक वर्ग असतले त्यांनी कृपया तो लाईटचो पोल हलूचो नाया. पाच धावसंख्या अशी धावफलकार दिसतली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा हे धावफलकार दिसतले. बघूया नामदेव दादा कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जातली. वेगाचो बादशाह बघूया भाऊ तेज तार गोलंदाज भाऊ डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडू यष्ट्यांमागे यष्ट्या उद्ध्वस्त करून जातो. गोलंदाज सज्ज झालाय भाऊ. खरंच भाऊकडे क्षमता आहे वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्याची. बघूया गोलंदाजीची अनोखी स्टाईल असेल भाऊची दुसऱ्या षटकासाठी.
भाऊच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली असा. बघूया भाऊन काहीतरी लिंबू मिरची फिरवून इलो असा तर बघूया भाऊकडे क्षमता असलेली पहिलं वहिलं चेंडू असतलो भाऊचो खेळण्यासाठी सज्ज असतलो कल्पेश. अपील केला गेलाय. बघूया पंच आपला डिसिजन पेंडिंग ठेवतील. पंचांकडे पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन पंच एकमेकांशी चर्चा करतील त्यानंतर डिसिजन देतील. खरखर नोट आउटचा डिसिजन आलाय. खरखर उत्कृष्ट असं देखील पंचगिरी आपल्याला करताना मैदानात दिसले. दोन पंच या अगोदरच तुम्ही भाऊची वैशिष्ट्य सांगितलं होतं तुमका. भाऊकडे देखील क्षमता असा वेगवान गोलंदाजी करण्याची फलंदाजाक जाग्यावर उभं करून ठेवण्याची. भाऊन लिंबू मिरची फिरून इलेलो पुढचं चेंडू टाकण्यास भाऊ सज्ज. कट केलो गेलो चेंडू घेऊई चेंडू वारंवारचे दोन चेंडू निर्धाव गणले गेले भाऊकडे. खरंच भाऊकीचा भाऊ भाऊकडे क्षमता असा भाऊसाठी सायरन वाजतात. फटकं तर मोठं इलो क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली. एका धावेवर समाधान मानला गेला. खरोखर वारंवारचे तिसरं चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरलो असतो भाऊ पण काहीशी चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं. कमबॅक मिळालो त्यानंतर एका धावेवर समाधान मानला गेला. धावसंख्या 6 अशी आपल्या धावफलकावर दिसतली. कट करण्याच्या नादात वेगवान पद्धतीचा चेंडू होता. एस्टन मागे असलेला एसटी रक्षक चूक करतोय. एका धावेवर समाधान डिक्लेअर झोन मध्ये एक चेंडू जातोय. अनोख्या स्टाईलने एसटी रक्षण आपल्याकडे एसट्यान मागे असलेला एसटी रक्षकाकडनं दिसला आपल्या. खराच भाऊ तुझा कौतुक केलंय पण तू ता माझा बोलणं पणाक लावलंस. खरोखर 5 चेंडू टाकलंस 2च धावा दिलंस. पुढचं चेंडू सुद्धा निर्धाव गणलो जातलो असा तर माका वाटतं तुझ्या गोलंदाजीच्या शैलीवरना. मोठो फटको इलो ह्योही चेंडू निर्धाव गणलो गेलो. मी या अगोदरच सांगलं होतं तुमका चेंडू निर्धाव गणलो जातलो. खरोखरच एक उत्कृष्ट असा गोलंदाजीचा प्रदर्शन आपल्या भाऊन ज्या आपल्या कर्णधारान माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली होती ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडलंय. 7 धावा पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्यानंतरच्या षटकात 2 धावा. अतिशय देखणं गोलंदाजीचा प्रदर्शन भाऊकडनं आपल्याला दिसला. भाऊसाठी जोरदार टाळे वाजवले गेले जातले. भाऊंचा भाऊ वडा मिरची सांबार भाऊ. खराच 12 चेंडू असलेले शिल्लक. गोलंदाज सज्ज झालो. मोनिश नामक गोलंदाज तिसरा षटक टाकण्यासाठी सज्ज झालो. पहिलं वहिलं चेंडू जोरकस फटको इलो क्षेत्ररक्षक इलो क्षेत्ररक्षण केल्यान एक धावी सहजरित्या पूर्ण झाली. या एका धावेने संघाच्या धाव फलक हलका देखील झाला. संघाची धावसंख्या 8 अशी आपल्याला दिसली. मोनिशकडे देखील क्षमता असा क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असा सजवलेला आपल्या मैदानात दिसला. पुढील चेंडू मोनिशाचो खेळण्यासाठी सज्ज झालो. उंच करू फलंदाज गणेश. बिना गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 8 अशी धावफलकार आपल्याला दिसली. पुढे येऊन मारण्याचा मोठो फटको प्रयत्न तर मोठो झालो. पंचांनी 2 बोटावरती केल्याने डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा येईल. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर झाली. संघाची धावसंख्या आपल्या 10 अशी दिसली. मेंढी अशी दिसली. जे आकडेवारीचो गेम असता त्या गेम मध्ये जे माहीर असतील त्यांना मेंढी म्हणजे समजली असतली. 10 अशी धावसंख्या अशी आपल्या मैदानात दिसली. मोनिशाचो पुढचो चेंडू असतो गणेश खेळण्यासाठी सज्ज झालो.
मोठो फटको इलो आदित्यने उत्कृष्ट असो झेल घेतलो सुपा एवढ्या हातात झेल इलो डीजे धावसंख्या धावपलकावर 10 अशी दिसतली. जयेशकडे देखील क्षमता असा गणेशाची जागा घेण्यासाठी जय शिलवा. ज्या मॅरेथॉनच्या स्पर्धेत जयेश येतो नंबर येतात तोच फलंदाज आपल्याक दिसतलो जयेश. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात तटक्या पेचून जाणार चेंडू पंचांनी वेगळ्या पद्धत मोठो हादरो तंबूच्या आसऱ्यात जाऊन बसलो पण त्यानंतर आपल्या एक चित्र दिसला मागे जयेश तंबूच्या आसऱ्यात जाऊन बसलो पण डीजेवर लागलेल्या गाण्यावर जयेशचोच पोरगो थंय नाचलो. पप्पा आउट झालो त्याचा आनंद तेका झालो असतलो. मोठो पटकून आणण्याच्या नादात बीट झालो. याही वेळी तटक्या पेचून जाणारो चेंडू हॅट्रिक हॅट्रिक. पहिला वायला हॅट्रिक आपल्या मोनिशाच्या नावाने दिसतला. पहिला वायला हॅट्रिक मोनिश. 5 चेंडू 10 अशी धावफलक आपल्यावर दिसतला. मोनिशाचा शेवटचा चेंडू असतलो विकी. मोठो फटकोइलो क्षेत्ररक्षण झाला उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण मैदानात झाला. षटक समाप्तीची खून आमच्याकडे पंचांनी केल्याने या 3 षटकांच्या सांगतेकरीच संघाची धावसंख्या आपल्या धावफलकार तशीच दिसली. 10 अशी धावफलकावर दिसली. खरंच मोनिशाचा कौतुक केला गेला. 3 धावा या खर्च केल्या 3 विकेट बहाल करून आपल्या संघासाठी दिल्या. खरंच नामदेव काका खुश असतलो आज आपल्या. नामदेव काका देखील मालवणी माणूस असा. नामदेव काका तू खुश असतलस ह्या देखील माका माहीत असतला. शेवटचा चेंडू असताना दर्शन नामक गोलंदाज मैदानात दिसतलो हाणामारीच्या षटकात. बघूया उर्वरित 13 धावांची गरज असताना 6 चेंडू 13 धावांची गरज असा. बघूया कोण जिंकणार कोण हारणार बघूया. येणारी येळ येणार काळ सांगतलो. जसो येळ खराब तेका झाडावर चढलेलो असताना सुद्धा कुत्रो चावतलो. मोठो फटको इलो. मोठो फटको मारण्याच्या नादात गडी पुन्हा एकदा बाद झालो. जशी शाळेत हजेरी लावली जातात तशीच आता ह्या मैदानात हजेरी लावली गेली. बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालो. दर्शन बघूया दर्शन कडनं दर्शन पहिल्याच चेंडूवर घडला गेला. पहिलोच गडी बाद केलो गेलो. ह्योही देख फटको मोठो इलो. पंचांचे धावा डिक्लेअर करूचे असत. कृपया क्रीडा रसिकांना विनंती असेल आपल्या खेळाडूंना विनंती असेल नाश्ता आलाय नाश्ता करून घ्यायचा आहे. नाश्त्याचा लाभ घ्यायचा आहे. जे खेळाडू खेळत नसतील त्यांनी नाश्त्याचा लाभ करून घ्यायचा आहे. पुढचा चेंडू दर्शन याचा असतो बघूया.
मोठो फटको इलो. नितेशने चेंडू अडवल्यान एका धावेवर समाधान मानला गेला. 12 धावा हे धावफलकार आपल्याक दिसतले. उर्वरित 3 चेंडू आणि 11 धावा. क्रिकेट ह्यो खेळ असो असा शेवटपर्यंत सांगू शकत नाही कोण जिंकताला कोण हारताला. गडी बाद झालो खरोखरच. पाचवा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू असतो. पंचाने वेगळ्या स्टाईलने वाईट दिलेली आमच्याकडे. कराचा अंकित तुझा कौतुक असताला. मोठो फटको इलो. क्षेत्ररक्षण देखण्यात आला. शेवटचा चेंडू असतो. सामनो बरंच नामदेव इलेव्हन संघाकडे झुकताना आपल्याला दिसतो. नामदेव इलेव्हन संघाचा